युवा खेळाडू सार्थक. पाहूया कशा प्रकारे हितेश यांच्या गोलंदाज सामना करतील. सार्थक पहिला चेंडू सुंदररित्या तटवून एक धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र सार्थक इथे धावबाद होत आहेत. सुंदर असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे रायगड प्रॉपर्टी संघाकडून. क्षेत्ररक्षक कदाचित आर्यन टेंगळे असतील तिथे. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि धावबाद होतोय तो म्हणजे सार्थक. पहिलाच हादरा लागतोय तो आरव 11 संघाला सार्थकाच्या स्वरूपात, आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे तो म्हणजे सनील. आपण बघतोय सामना आरव 11 वर्सेस रायगड प्रॉपर्टी. आरव 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतला होता, परंतु कुठंतरी आपण बघतोय की हा निर्णय अंगलट आला की काय, कारण त्यांचे 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. आता स्ट्राईकला येतो तर सनील पाटील संघात. इथे मात्र आपण बघतो की सनील पाटील नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जाते हितेशच्या माध्यमातून. चला, मन 11 आणि माऊली कृपा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपल्याला आता इथे स्वयंसेवकाची भूमिका पार पाडायची आहे. काही वेळातच आपण जर उपस्थित झाला नाही तर दोन्ही संघाला पेनल्टी देण्यात येईल. माऊली कृपा आणि मन 11 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे फक्त. अवंतर धावेने संघाच्या खात्याची सुरुवात इथे हितेश पुन्हा एकदा राईट मोठं विकेट. इथे मात्र नक्कीच आपण बघतोय गतीवर बीट करतोय, बाकीचं काम मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून होताना बघायला मिळतोय. स्ट्राईकला आहे तो कुशल थळे, याच्या बॅटमधून देखील मोठे फटके नक्कीच येतील. आणि नॉन स्ट्रायकर एंडवर जो फलंदाज आहे सनील पाटील. हा मात्र नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा पंचांकडून दंडित केले जाते. गोलंदाजाला अवंतर धावेची नोंद होते. धावसंख्या होती ती 1-2 म्हणजे 1+1 1+1. धावसंख्या होती ती 3. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपण बघतोय यष्टी रक्षक मात्र छान पद्धतीने यष्टी रक्षण करतोय. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये सांगता होते आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर हितेश जातोय. माझा सहसमालोचक सिद्धार्थ म्हात्रे सोबत आहे. आता हितेश मात्र सलामीला आलाय. काय सांगशील याच्या गोलंदाजीविषयी? नक्कीच हितेश हा एक टाकू दे बॉल त्याला परत. एक आपल्या या असोसिएशनमधील नव्हे तर पूर्ण अलिबाग तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे. आपण पाहतो अलिबाग प्रीमियर, PNP लीग, त्यानंतर आमदार चषक, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी या सर्व स्पर्धांमध्ये हितेशचा सहभाग नक्कीच असतो. आणि सहभागच नव्हे तर प्रत्येक संघाच्या कामगिरीमध्ये त्याचा एक चांगला वाटा असतो. तर खरंच हितेश एक गुणी खेळाडू दिसतो आपल्याला. एका संघामध्येच नव्हे तर पूर्ण अलिबाग तालुक्यात त्याचं नाव आहे, तो म्हणजे हितेश. अतिशय समर्पक भाषेमध्ये हितेशचं वर्णन केलेलं. संघ बांधणी करत असताना नक्कीच हितेशकडं एक आयकॉनिक खेळाडू म्हणून बघितलं जातं आणि ते खऱ्या अर्थानं आयकॉनिक खेळाडू ही जी बिरुदावली लावली जाते ती बिरुदावली तुमच्या कामगिरीने लावली जाते. तुमची कामगिरी कशा पद्धतीने आहे, तुमचं अष्टपैलुत्व सिद्ध मात्र मैदानामध्ये करणं अपेक्षित असतं. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो हितेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या झालेली आहे ती 3. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि एका गड्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे. व्हाईटसाठी रिव्ह्यू आलेला आहे.
पंचांचा निर्णय जो आहे तो आपण मान्य करायचा आहे, कारण जे ऑनफिल्ड अंपायर निर्णय घेतील तो प्रत्येक खेळाडूंनी मान्य करायला पाहिजे. तिसऱ्या पंचांनी इथे त्वरित येत आहे. आपण सामना बघतोय आरव 11 वर्सेस रायगड प्रॉपर्टी. आरव 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं. त्या रायगड प्रॉपर्टी संघाला इथे मात्र विद्यमान स्थिती बघायला मिळते की 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या झालेली आहे ती 3. एक गडी मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे. आता कशा पद्धतीने जडणघडण होते संघाची, कशा पद्धतीने पुढील खेळ साकारतोय हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णयाची लिगल डिलिव्हरी असल्याचं पंचांचं मत आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाजांच्या माध्यमातून अपील करण्यात आलं होतं आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सुपूर्त करण्यात आला होता, परंतु सुपूर्त करण्यात आलेल्या नियमामध्ये निर्णयाचं स्वागत मात्र पंचांच्या माध्यमातून झालेलं आहे की लिगल डिलिव्हरी ठरवलेली आहे पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात येते. हितेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर 15 ते 20 पावलांतरानं आपला या शाबाद पोयनाड खारेपाडा असोसिएशन मधील एक अष्टपैलू असा खेळाडू नक्कीच मोठ्या स्पर्धांचा अनुभव ज्याच्या गाठीशी. हा मात्र शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांकडून अधिकृत घोषणा, चौकार क्रमांक 1 लगावला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि इथे आपण बघतो की पहिलं षटक झालंय आणि धावसंख्या झाली ती 7, ज्याच्यामध्ये कुशलच्या बॅटमधून एक चौकार आला शेवटच्या चेंडूवर. आता बघूया पुढील षटक कोण घेऊन येते. आर्यन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. रायगड प्रॉपर्टी संघाकडून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. काहीसा सल्ला दिला जातोय तो हितेशच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोलंदाजी करणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीने आपल्याला या विकेटचा सामना करायचा आहे, कशा पद्धतीने या विकेटची मदत आपल्याला घ्यायची आहे, याचं काहीसं तर्क वितर्क लढवताना आपल्या संघ सहकार्याला सल्ला देत असताना हितेश गोलंदाजी ट्रॅकवर आता बघतोय आपण. आर्यन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर उभा आहे. हॅलो, इथे मात्र निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 8. पुढील चेंडू घेऊन हा मात्र नक्कीच आपण बघतोय छान पद्धतीने आतापर्यंत आपण बघतोय की गोलंदाजाकडे एक प्रभावी अस्त्र आत्ताच्या याच्यामध्ये वापरता येण्यासारखं अतिशय योग्य असं अस्त्र व्हाईट यॉर्कर ज्याला आपण म्हणतो, 4थ्या किंवा 5व्या स्टंपवर टाकला जातो आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला जखडून ठेवण्याचं महत्वाचं काम या गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं. पुन्हा एकदा हा मात्र चेंडू खेळून काढ देतो. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाते घोषित क्षेत्राकडे. एका धावेसाठी धावसंख्या होती ती 9. एक बाद
आपण विद्यमान धावसंख्या बघतोय RW11 संघाचे आणि सनील स्ट्राईकला आहे. नक्कीच त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील, संघाच्या दृष्टीने अतिशय हिताचा असेल. संघ मात्र नक्कीच या फटक्यांची वाट बघत असेल. सनील याच्या बॅटमधून हा मात्र लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर चेंडू अडवला जातोय आणि निर्धाव स्वरूपामध्ये या चेंडूची सांगता झालेली आपल्याला बघायला मिळते. नक्कीच मानसिकतेवर दडपण आलं असेल, मानसिकता थोडीशी विचलित करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजांच्या आणि क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. सनील मात्र आपला नैसर्गिक खेळ नक्कीच करेल. हा मात्र फुलटा स्वरूपाचा चेंडू, इथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतो मिडऑन क्षेत्रामध्ये, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एक धाव मात्र नक्कीच चोरली जाते. धावसंख्या होती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळले जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावा खर्च केलेले आहेत ते 3 आणि गोलंदाजाचं नाव आहे ते आर्यन. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा काढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडून आणला जातो. डीप एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू तैनात केलेला आहे, डीप लॉग ऑनवर खेळाडू तैनात केलेला आहे. पॉवर प्लेचे षटक, हा मात्र नक्की चेंडू खाली राहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनवर. इथे मात्र यष्ट्या उखडल्या जातात आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र आपला निर्णय सोपवलेला आहे. आता तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये काय निर्णय लागतोय ते बघणं गरजेचं आहे. नक्कीच जर सनील जर इथे बाद होतोय तर RW11 संघाला मोठा हादरा बसू शकतो. आणि कौतुक करावं लागेल ते म्हणजे आर्यन याचं, कारण सनील स्ट्राईकवर असताना त्याने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि सनील याला रोखून धरलंय, त्याचं खरंच कौतुक करायला गोलंदाजीचं. कारण त्याला माहिती आहे हे दोन्ही आपल्या संघातले खेळाडू आहेत. आर्यन असो किंवा सनील एकाच संघाला बिलॉंग करतात, यंग बॉयज घसवड संघाला. तर त्यांना नक्कीच माहिती असेल की याची गोलंदाजी कशी आहे आणि फलंदाजी कशी आहे. नॉट आउट आहे. आपण बघतोय की एक गोलंदाज ज्या वेळेला आपल्या संघामध्ये खेळत असतो आणि संघ सहकार्याची उणीवा काय आहे, त्याची जमेची बाजू काय आहे याचा परिपूर्ण अभ्यास केलेला असतो. आणि इथे बघतो की निर्धाव असल्याचं घोषित केलं जाते तिसऱ्या पंचांच्या कोर्टातून. धावसंख्या झालेली आहे ती, धावसंख्या होती ती 11. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो की सनील सारखा मोठा फलंदाज उभा आहे, त्याला मात्र बंदिस्त करण्याचं मोठं काम आर्यन याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा खर्च केलेल्या त्या केवळ आणि केवळ 4. म्हणजे कशा पद्धतीने टिचून गोलंदाजी करतोय गोलंदाज. हा मात्र फुलटा स्वरूपाचा चेंडू, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे मात्र झेल टिपला जातोय. इथे मात्र खऱ्या अर्थानं संधी मिळते ती सनील याला आणि या संधीचं रूपांतर सुवर्ण संधीमध्ये करणार का? कारण हा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल आणि या फ्री हिटच्या चेंडूवर खरपूस समाचार घेता येईल का? धावसंख्या झालेली आहे ती 13 आणि आता बघतोय गोलंदाजावर नक्कीच एक मानसिक दडपण असेल कारण हा चेंडू मात्र त्याला व्यवस्थित पद्धतीने टाकणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत त्यांनी या दुसऱ्या षटकामध्ये हे षटक हाताळत असताना ज्या पद्धतीने ती कामगिरी केली त्या कामगिरीला गालबोट लागता कामा नये याची मात्र तो नक्की दक्षता घेईल. आता हा चेंडू टाकण्याची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी येते ती
आर्यनवर आणि समोर उभा फलंदाज आहे कुशल. कुशलाच्या बॅटमध्ये नक्कीच मोठा फटका येईल का? खऱ्या अर्थाने सुदैवी आपल्याला बघायला मिळतं की आज स्वैरचंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. यानंतरचा होणारा सामना श्लोक 11 वर्सेस जिता 11 आणि आज सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. श्लोक 11 आणि जिता 11 पुढील होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे खेळवण्यात येतील. स्वैरचंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव नक्कीच खात्यामध्ये जोडली जाते. आरव 11 आपण बघतोय आणि आता एक सूचना आहे दोन्ही संघांना चालू सामन्यामध्ये. दोन्ही संघांचे जे रिव्ह्यू होते ते रिव्ह्यू मात्र संपलेले आहेत. एकच रिव्ह्यू आहे आपला वाईटचा. काल आपण सूचना केली होती सामन्याला सुरुवात होते. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हा मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू जाते टीप लॉंगॉनच्या वरून गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जाते सीमा पार. फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतात धावा अर्धा डझन. एकदम 6 धावांनी धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 1-20. लगेचच माऊली कृपा किंवा मन 11 बॉल जर मैदानाच्या बाहेर जाते तर आपण आणायचा आहे, नाहीतर दोन्ही संघांवर ऍक्शन घेतली जाईल. भिजला असेल तरी पण बॉल घ्यायचा आहे. बॉल इथे जमा करायचा आहे भिजला असेल तरी. व्हॉलेंटियर जर बाहेर कामगिरी नसेल करत तर दोन्ही संघांना पेनल्टी देईल याची नोंद घ्यायची आहे. दोन षटकांचा खेळ होते. आपण पहिलं बघतो की पहिलं षटक टाकलं होते ते हितेशाने मात्र 7 धावा केवळ खर्च केला. दुसरं षटक टाकलं ते आर्यन याने ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या 13. आणि हा एक मोठा फटका जो आला तो कुशलेच्या बॅटमधून. 7 चेंडूंचा सामना केलाय. 11 धावांची नाबाद खेळी करतो. आता स्ट्राईकला आलेला आहे तर सनील गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो हितेश. राईट मोहर ते विकेट मारा करतोय. हा मात्र आपण बघतोय नो बॉल असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून. 1+1 डिक्लेअर +1 2 धावांची कमाई केली जाते या चेंडूवर. धावफलक हलतोय. धावसंख्या होती ती 22 आणि हा देखील फ्रीटचा चेंडू. आता या चेंडूवर मात्र नक्कीच एक नाट्यमय घडामोड घडेल का? कारण उत्कृष्ट गोलंदाज विरुद्ध उत्कृष्ट फलंदाज ही लढाई मात्र बघणं औत्सुक्याचं ठरेल. या चेंडूवर काय घडेल? नक्कीच या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करणं अपेक्षित होतं, परंतु सनीलच्या बॅटमधून व्यवस्थित फटका काही येत नाही. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय घोषित क्षेत्राच्या दिशेनं 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 1-23. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र आरव 11 संघाला एक वेगळा विचार करावा लागेल. हितेश याच्यावर हल्लाबोल चढवावा लागेल. कारण आपण जर रायगड प्रॉपर्टीची जर फलंदाजी बघितली तर भक्कम आहे. नक्कीच त्यांना चॅलेंज करावं लागेल. अतिशय सावध पद्धतीने सावध पवित्रा घेऊन सनील खेळून काढतोय. चेंडू पुन्हा एकदा जाते घोषित क्षेत्राच्या दिशेनं 1 धावेसाठी. एकेरी दुहेरी धावा जरी गेल्या तर फारसं काही रायगड प्रॉपर्टी संघाचं नुकसान होणार नाहीये. पण आरव 11 संघाला मात्र मोठी धावसंख्या उभारायची असेल तर धोका पत्करावा लागेल. कारण तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर धोका हा पत्करावाच लागतो. हितेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्राच्या दिशेनं
शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करत होता. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव धावफलकामध्ये जोडली जाते. धाव संख्या होते ती 25. नक्कीच कौतुक करावं लागेल ते म्हणजे रायगड प्रॉपर्टीच्या गोलंदाजाचं, कारण त्यांनी सनी याला पूर्णपणे बांधून ठेवलं आहे. त्याच्या फलंदाजीतून मोठे फटके काही पाहायला मिळत नाही आहे तिथे. तर पाहूया पुढील चेंडू हितेश याचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू तिथे हितेशाचा. सनीलेला पूर्णपणे बांधून ठेवण्यात अजूनपर्यंत तरी त्यांना यश मिळालेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे जर सनीलच्या फलंदाजीतून फटके निघाले तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकतो तो म्हणजे RW11 संघ. आणि आतापर्यंत तरी ते या खेळांमध्ये यशस्वी होत आहेत ते म्हणजे रायगड प्रॉपर्टीचे गोलंदाज. जर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सोडला तर आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी या आपल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते म्हणजे रायगड प्रॉपर्टी संघाकडून. ज्या पद्धतीची रणनीती आखली होती आणि ती रणनीती मात्र सिद्ध करत असताना हा मात्र चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातो सीमा पार, येतो इथं षटकार. आणि या षटकारांनिशी नक्कीच धावफलक मात्र एकदम 6 वाढते. धावसंख्या होती ती 32. आपण बघतो की इथे मात्र गेर बदलावा लागेल, कारण दोन्ही फलंदाज ताकदीचे आहेत. फक्त ताकद वापरणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू जाते घोषित क्षेत्राच्या दिशेनं. तिसरं षटक समाप्त होते. पाण्याची पूर्तता करून घ्यायची आहे. 33 लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे आपण जर बघितली तर सरासरी राखलेली आहे प्रत्येक षटकामध्ये 11ची. ओव्हर टू DJ. खेळ झालेला आणि धावसंख्या झालेली ती 33. म्हणजे आपण जर प्रोजेक्टेड स्कोर बघितला तर धावसंख्या होऊ शकते ती 55. परंतु नक्कीच RW11 संघ धावसंख्या मोठी उभारण्याचा प्रयत्न करेल, कारण अजूनही सनील आणि कुशल सारखे भक्कम फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि मोठे फटके नक्कीच शोधत असणार. आता मात्र त्यांना पुढच्या दोन षटकांमध्ये आपला खेळ बदलावा लागेल. मोठे फटके शोधावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाहीये. आणि असं म्हटलं जातं की यशाला पर्याय नसतो, नो शॉर्टकट फॉर सक्सेस म्हटलं जातं. त्यामुळे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला नायक ठरण्याची संधी मिळते. जर तुम्ही कार्य व्यवस्थित नाही केलं तर मात्र संघाच्या दृष्टीने तुम्ही खलनायक ठरू शकतात. आता तुमच्या हातात असतं की तुम्ही नायक व्हायचं की खलनायक व्हायचं. आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय चैतन्य. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय चैतन्य. नक्कीच आता चैतन्यासाठी काहीतरी रणनीती आखली असेल ती सनील आणि कुशल याने, परंतु रणनीती कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते. पहिला चेंडू घेऊन हा मात्र चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. एक धाव तर इथे पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव मात्र नक्कीच सनील याने नाकारलेली आहे. धोका उत्पन्न होऊ शकला असता. एक धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 1/34. आता शेवटचे 11 चेंडूंवर मात्र हाणामारी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील.
गती परिवर्तन करतोय. इथे मात्र चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावांची यशस्वी पूर्तता होते. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष आहे, तितकाच चतुर आहे. त्याला जोड मिळते ती क्षेत्ररक्षणाची आणि धावसंख्या मात्र झालेली आहे ती 36. आपण बघितलं तर अजून विकेट भरपूर आहेत, परंतु मी खऱ्या अर्थानं रायगड प्रॉपर्टीजच्या गोलंदाजाचं नक्कीच अभिनंदन करेल. कारण सनील आणि कुशल सारख्या फलंदाजांना जखडून ठेवलंय. मोठे फटके मारण्यापासून त्यांना वंचित केलेलं आहे. म्हणजे अचूक टप्पा आणि अचूक लयीने केवळ गोलंदाजी गतीने करून उपयोगाचं नाही, तर कुठे थांबायचं आणि कुठे सुरू व्हायचं याची जाणीव ज्याची त्याला झाली पाहिजे. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा खेळून का देतो कव्हर बाउंड्री रिझन मध्ये. इथे एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. नक्कीच धोका उत्पन्न होऊ शकला असता. धाव संख्या झालेली आहे ती 37. चौथं षटक प्रगती पथावर असताना नक्कीच आरव 11 संघाला आता मात्र गेर बदलावा लागेल. सनील याला मोठे फटके मारावे लागतील. ज्याच्या बॅट मधून धावांचा रतीप येतो तो रतीप मात्र कुठेतरी दुष्काळ पडला की काय, धावांचा दुष्काळ सनील साठी पडला की काय, असंच आपल्याला बघायला मिळतंय. स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 38. इथे मात्र आपण बघतो की 11 चेंडूंचा सामना करतोय सनील आणि धावसंख्या झाली बनवलेली आहे ती 9. इथे मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, झेल बांधून परततोय सनील. 11 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 9 या वैयक्तिक धावसंख्येवर झेल बांधून परततोय. दुसऱ्या गड्याचं पतन. अतिशय बोटांची जादू आपल्याला इथे बघायला मिळते. खऱ्या अर्थानं एकतर मनगटाची जादू यशस्वी ठरते किंवा बोटांची जादू आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र गोलंदाज फलंदाजावर हवी होताना बघायला मिळतोय. ओव्हर टू डीजे. आता आपण बघतोय फलंदाज आदेश सामना करेल तो चैतन्याच्या गोलंदाजीचा. हा मात्र ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला अतिशय परफेक्ट असा यॉर्कर बघायला मिळतोय. चेंडू खेळून करतोय शॉर्ट कव्हर रिझन मध्ये. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक मात्र धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या होती ती 39. इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण 4थं षटक समाप्तीच्या मार्गावर आहे. या षटकामध्ये धावा खर्च केलेले आहेत ते केवळ 6 आणि एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. खेळाडू होता तो सनील, ज्याला झेल देऊन त्याला बाद करवलं. खऱ्या अर्थानं नक्कीच गोलंदाजीचा करिश्मा आपल्याला बघायला मिळतो. मॅजिक ऑफ फिंगर ज्याला म्हणतात, बोटांची जादू बघायला मिळते. पुन्हा एकदा चैतन्य क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवून आणतोय. पुढील चेंडू घेऊन गती परिवर्तन करतोय. इथे फलंदाज मात्र बीट होतोय, सोबत यष्टीरक्षक देखील बीट होतोय. धावचित करण्याचा अयशस्वी प्रयत्न बघायला मिळतोय, परंतु खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाची मात्र जो दर्जा आहे तो मात्र नक्की सुधारलेला बघायला मिळतोय आपल्याला रायगड प्रॉपर्टीज संघाचा. धावसंख्या झालेली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40, म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी राखलेली आहे ती 10ची. आता बघूया शेवटचे षटक कशा पद्धतीने खेळून काढले जाईल. ओव्हर टू डीजे. षटक टाकण्याची जबाबदारी मात्र नक्कीच कर्णधारांनी सोपवलेली आहे.
पार्थ्याच्याकडे पार्थ त्याच्यावर नक्कीच गुणवत्तेवर त्याचा भरोसा यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय हितेश. पहिला चेंडू गती परिवर्तन करतोय परंतु फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. पंचांच्या देखील विनंती करतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये बसायचं नाहीये, लाल लाल कापडाच्या बाहेर बसायचं आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन करतोय. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा झेल टिपला जातोय आणि इथे मात्र फलंदाजाचा खेळ संपतोय. अतिशय सुंदर अशा गोलंदाजीचा करिश्मा आपल्याला बघायला मिळतोय. जर आपण बघितलं तर आरव 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. इथे मात्र आपण बघितलं तर एका पाठोपाठ एक जबरदस्त असे हातरे बसतायत. तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या ती 46 आणि 5वं षटक चांगल्या पद्धतीने हाताळतोय पार्थ. षटकार जरी पहिल्या चेंडूवर लागला असला तरी छान पद्धतीने कमबॅक करतोय आणि आपल्या स्वतःच्या नावाचं वलय प्राप्त करून घेतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. ऋषिकेश फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच आता 4 चेंडूंमध्ये मोठे फटके मारावे लागतील. गती परिवर्तन पुन्हा एकदा केलं शॉर्ट मिड विकेटवर. इथे मात्र आपण बघतोय झेल टिपला जातोय. गोल्डन डकची शिकार होते तो ऋषिकेश. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. जे आपण बघतो की अतिशय ज्या पद्धतीची रणनीती आखली गोलंदाजांनी आणि कर्णधारांनी तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि अतिशय उत्तम दर्जाचा असं क्षेत्र. खुर्चीवर ते प्रेक्षक बसलेले आहेत ना, प्लीज जरा बाहेर जायचं आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो डिबेक्सच्या कव्हर रिझन मध्ये. चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावांची यशस्वी पूर्तता. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होती ती 46. आता मात्र आपण सॉरी 48. धावसंख्या होती ती 48 आणि आता केवळ आणि केवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजी कशी केली पाहिजे, उत्तम जोड क्षेत्ररक्षणाची कशी मिळावी हे मात्र रायगड प्रॉपर्टीज दाखवून देतोय. कारण गोलंदाजी करत असताना सूर मारून जो झेल टिपला जातोय अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा नमुना. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं जातंय. यष्टी रक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल टिपला जातोय. पुन्हा एका खेळाडूचं पतन तंबूच्या आश्रयाला. आपण बघतोय आपल्या इथे दाखवण्यात आलं होतं की प्रोजेक्टेड स्कोर जो होता तो 55 धावसंख्या दाखवत होता, परंतु आता इथे 55 धावा होणार का? नक्कीच आता शेवटचा चेंडू कुठल्या संघासाठी गोड होणार? इथे मात्र आपण बघतोय की 5 षटकांचा सामना होतोय आणि यानंतर मी समालोचनासाठी आमंत्रित करतोय कातळपाडा गावचे सुमो
त्याला पण कळतंय अतुल, त्याला पण कळतंय बसलेला आहे एवढं सांगतो तरी पण तो हालत नाही. मला आश्चर्य वाटतं आता त्याला मी बोट करून दाखवतो तरी पण तो बघून हालत नाही. आपण बघतोय की रायगड प्रॉपर्टीज विरुद्ध आरव 11 या संघादरम्यानची लढत आपण बघतोय की आरव 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं होतं ते रायगड प्रॉपर्टीज संघाला आणि रायगड प्रॉपर्टीज संघाने मात्र उत्तम गोलंदाजी त्याला जोड उत्तम क्षेत्ररक्षणाची याचा एक दुग्ध शर्करा योग जुळवून धावसंख्या मात्र आरव 11 संघाची झालेली आहे 48 आणि 49 धावांचं एक उत्तम असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर कौतुक करायचं ठरवलं तर रायगड प्रॉपर्टीजच्या गोलंदाजाचं करावं लागेल, कारण आपण बघितलं तर अतिशय योग्य लयीने योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याची फलश्रुती मात्र नक्कीच रायगड प्रॉपर्टीज संघाला मिळते. आता आपण बघतोय की रायगड प्रॉपर्टीज संघ या धावसंख्येचा पाठलाग कसा करेल, 49 धावा धावपालकावर कशा पद्धतीने लावेल हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. आता आरव 11 संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची कुवत कशा पद्धतीने मैदानावर दाखवली जाईल हे चित्र काही क्षणातच स्पष्ट होईल. ओव्हर टू डीजे. अतुल अतुल पास झाला. यानंतर होणारा सामना चिता 11 वर्सेस श्लोक 11 दोन्ही संघ नायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. चला जिजा 11 आणि श्लोक 11. अमोल पाटील यांना विनंती असेल आपण कृपया मैदानाच्या बाहेर बसायचं आहे, कारण नियम हा सर्वांसाठी असेल तर आम्ही आपणास विनंती करतो की आपण बाहेर बसायचं आहे. चला नाणेफेकीसाठी श्लोक 11 विरुद्ध जिजा 11 दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
लगावला जातोय चैतन्याच्या बॅटमधून आणि गोलंदाज बघतोय आपण सनील आरव 11 संघाचा आयकॉनिक खेळाडू पहिला दुसरा चेंडू घेऊन हा मात्र इथे मिडोफोर चेंडू झेल टिपला जातोय खऱ्या अर्थानं बघतोय की सूर मारून अतिशय उत्तम असा झेल टिपला गेला इथे मात्र नक्कीच पहिल्या गड्याचं पतन होताना की दुसऱ्याच चेंडूवर एक मोठा अडसर दूर केलाय चैतन्याच्या रूपाने ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता आपण बघतो की 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेली सलामीची जोडी मात्र तोडली जाते चैतन्य मात्र बाधून परततोय झेल मात्र अतिशय उत्तम पद्धतीने टिपला होता पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाज सज्ज होतोय तो फलंदाज स्ट्राईकला येतोय तो आर्यन नक्कीच आपण बघतोय की 9.60च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत आता कशा पद्धतीने सामना घडतोय बिघडतोय हे मात्र बघणं औत्सुक्याचं ठरेल सनीलचा पुढील चेंडू हा मात्र चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच इथे पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा कोणती इच्छा नाही आणि तशी संधी देखील निर्माण होणार नव्हती कारण आपण बघितलं तर आरव 11 संघाचं क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आहे आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण असताना दुसरी धाव घेणं म्हणजे संकटात स्वतःला नेण्यासारखं असेल धावसंख्या होती ती 5-3 चेंडूंचा खेळ झालाय सनील काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जितक्या जमवल्या जातात तितकेच गडी गमावण्याचा देखील धोका असू शकतो म्हणजे एक पॉवर प्लेचं षटक म्हणजे दुधारी तलवार असल्यासारखं आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय सनील हितेश एक आपण बघतोय डावकराचा फलंदाज स्ट्राईकला नक्कीच निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता जरी झाली असली तरी त्याला माहिती आहे की आपण संयम ठेवणं गरजेचं आहे कॅलिबर तर त्याच्याकडे आहे मोठे खेळाडूंची एक खासियत असते की ते अतिउतावीळ होत नसतात कारण ते फक्त वेळेची वाट बघत असतात आणि गोलंदाजामार्फत कधी चूक होते हा मात्र ओरपी स्वरूपाचा चेंडू मिडॉनवर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने अडवला जातो क्षेत्ररक्षकामार्फत निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगत होते अतिशय टिचून योग्य रीतीने गोलंदाजी करतोय सनील योग्य लयीने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय ज्या पद्धतीने रायगड प्रॉपर्टीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती तशाच पद्धतीची पुनरावृत्ती हा मात्र चेंडू खेळून करतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चेंडू सीमा पार होतो इथे येतोय चौकार धावसंख्या झालेली आहे ती 9 सनील याने हे षटक हाताळलं होतं ज्याच्यामध्ये 9 धावा त्याने बहाल केल्या आणि एका गाड्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं इथे बघूया आता सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते अथर्व मॅन फ्रॉम गवळी राजा वाघोली उंचपुरा किरकोळ शरीरयष्टीत असा खेळाडू नक्कीच बोटांची जादू दाखवण्यासाठी आतुर आहे आणि इथे मात्र नक्कीच सावध पवित्रा घेईल का आर्यन आणि हितेश परंतु नक्की त्यांना नैसर्गिक खेळ करावा लागेल पहिला चेंडू घेऊन लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू ट्रॅव्हल करतो तो शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय
एक धाव मात्र नक्कीच रोखू शकत नाही आहे. इथे मात्र धावफलक गाठतो तो दुहेरी आकडा. धावसंख्या झालेली आहे ती 1/10. 49 धावा धावपटलावर लावत असताना 9.60 ची सरासरी राखणं अपेक्षित आहे. पहिलं षटक संपलं, धावा झाल्या होत्या ते 9, म्हणजे अगदी सरासरी योग्य राखलेली आहे. नक्कीच चौकार षटकार मात्र मारावे लागतील आणि हितेश मात्र त्याच प्रयत्नामध्ये असेल की गोलंदाजाकडून कधी चूक होते आणि मी त्या चुकीचा फायदा कसा उचलतोय. हा मात्र ओरबी स्वरूपाचा चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय, झेलबाद होतोय हितेश. आवाज ऐकण्यासाठी तुम्ही सकाळपासून आतुर आहात. असा कातळपाड्याचा सुमधुर आवाज, प्रलय पाटील आणि पेनचा एक बुलंद आवाज कल्पेश ठाकूर यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन आणि सिद्धार्थ दादा. दुपारचं सत्र आहे आणि सगळ्यांचं दुपारचं जेवण झालं असेल अशी आशा करतोय. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे, जिथे की टार्गेट 49 धावांचं आहे. रायगड प्रॉपर्टीज आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरव 11 असे दोन संघ एकमेकांविरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोन महत्त्वाचे खेळाडू निश्चितपणे आपल्याला या सामन्यामध्ये दिसणार आहेत. परंतु हा फटका पहा किती अप्रतिम, की क्रिकेटचा एक नेत्रदीपक फटका ज्याला म्हणतो तसाच फटका याच्या बॅटमधून आलेला आहे. आणि इथे धावा मिळणार आहेत 4. जसा एखादा चित्रकार तसाच मात्र हा फटका एक कलाकुसरी आपल्याला या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. समोर निश्चितपणे आहे अथव, तो सुद्धा चांगली कामगिरी करतोय. उंचापुरा गडी आहे आणि जो मध्यम गतीचा गोलंदाज किंवा फास्ट गतीचा गोलंदाज जेव्हा असतो ना, की त्याला त्याच्या उंचीचा बराच अंशी फायदा होत असतो आणि तो फायदा मात्र इथे घेत असताना दिसतोय. परंतु दुसऱ्या बाजूला एक चांगला असा तरबेज फलंदाज सुद्धा आहे ओमकार, हे तो दाखवून देते. 2 चेंडूचा सामना केलाय, 8 धावा बनलेल्या आहेत. वेलकम कल्पेश. पुन्हा एकदा त्याच एरियात खेळण्याचा प्रयत्न पाहिला. रोशन यांचा फुल डायव्हिंग झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु 2 धावा आता दुबार आपण कंप्लीट करताना पाहिला. ओमकार वालेकर आणि आर्यन अशी जोडी मैदानावरती खेळते. हितेश मात्र मैदान मागच्या चेंडूवरती बाद होताना आपण पाहिलं होतं. 49 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 18 धावा झाल्यात, म्हणजे येणाऱ्या 20 बॉलमध्ये 31 धावा चेस करायच्या आहेत. त्या फलंदाजी करत असताना रायगड प्रॉपर्टीज या संघाला. यावेळी शॉट अंपुलकार याचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली आणि यष्टांच्या मागे सनील पाटील यांचे दर्जेदार यष्टीरक्षण पाहतोय. आणखी एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. ओमकार बॅक टू द डगआउट. आणि 20च धावा धावफलकावर खर्च झालेला पाहायला मिळतात.
परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टार्गेट नाही 49 धावांचं आहे. 3 षटकं अजूनही बाकी आहे, त्यांच्याकडे चान्स आहे, ते चान्स घेऊ शकतात, रिस्क घेऊ शकतात आणि अशा परिस्थितीमधून पुढला येणारा गोलंदाज कशी कामगिरी करणार आहे त्याच्याकडे आपलं निश्चितपणे लक्ष राहणार आहे. अर्थातच ज्याचं नाव क्रिकेटच्या पटलामध्ये अर्थातच पोयनाड विभाग, खारेपाट विभाग असे अशा पटलावर ज्याचं नाव गाजलं जातं असं सनील पाटील आता आपल्याला पुन्हा एकदा वैयक्तिकपणे द्वितीय षटक घेऊन संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन मैदानामध्ये दिसणार आहे. आतापर्यंत सिक्सेस पाहिले तर 93 सिक्स या स्पर्धेच्या दरम्यान मारले गेलेले आहेत. सनीलचा पहिला चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करत असताना गुडलेन स्पॉटवर पहा, गुडलेन स्पॉटवर चेंडू अक्षरशः टाकला जातोय. म्हणजे फलंदाजाला थोडं ॲडजस्टमेंट करायला वेळ लागतो, म्हणूनच त्याला म्हणतात गुडलेन स्पॉटवर. म्हणजे पुढे जायचं मागे जायचं अशा द्विधा मनस्थितीमध्ये नेहमीच फलंदाज पाहिला राहिलाय आणि अशाच वेळी हा पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातून आलेला आहे. धावसंख्या स्थिर राहणार आहे 20 या आकड्यांपर्यंत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 49 धावांचं उद्दिष्ट असताना आता 20 धावा पाहते, म्हणजे 29 धावांचं आणखी लक्ष येणाऱ्या 17 बॉलमध्ये असणार आहे. ते अर्थातच रायगड प्रॉपर्टीज संघासाठी आर्यन फलंदाजी करते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट सनील पाटील. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहायला गेला तर फायनली क्षेत्रामध्ये 1 धाव अर्जित केली जाईल. डिक्लेअर स्वरूपाने मिळालेली एकेरी धाव पाहतोय. धावसंख्येत एकरी बदलाव, धावसंख्या 21च्या घरात. 49 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 49 धावांच्या उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना जर पाहायला गेलात ना, सलामीचे पहिले 3 फलंदाज जर माघारी परतल्यानंतर इथून पार्टनरशिप बिल्डअप करायची आहेत आणि जोडीला मोठी फटके देखील आणावे लागणार आहेत. पुन्हा एकदा सलिंग बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळी लॉफ्ट केला आहे चेंडू, बराच वेळ हवेत. अथर्व शिर्के डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारची चूक मात्र अथर्व शिर्के यांच्या माध्यमातून होणार आहे. आणखी एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल रायगड प्रॉपर्टी या संघाची. मिळत आहे ड्रीम्स क्रिकेट या टीमच्या वतीने. पाहू शकतो आपण हे अप्रतिम मैदान आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. असोसिएशन प्रीमियर लीगचा मस्तपैकी असा लोगो, मागच्या दिशेला एक डोंगर, नैसर्गिक वातावरण, एका बाजूला एक नजर टाकली तर आपल्याला सागरगड सुद्धा दिसत आहेत. म्हणजे अशा संपूर्ण अर्थाने ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिक गाव असलेलं हे ठिकाण आहे. ऐतिहासिक संप सुद्धा इकडेच झाला होता. असा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी ऐतिहासिक मैदानावर झुंजार युवक मंडळ पोयनाडचं हे मैदान आणि इथे झेल मात्र सुटले. साधा सोपा झेल होता कल्पेश, खऱ्या अर्थाने इथे घ्यायला पाहिजे होता. असे जेव्हा चान्सेस निर्माण होतात ना, तेव्हा तो चान्स सोडायचा नसतो. कारण चांगला क्रिकेटपटू हा सहजासहजी बाद होत नसतो, त्याला बाद करावा लागतो. जे चान्सेस कमी निर्माण होतात. सनीलची गोलंदाजी होती, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला होता, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सुद्धा जिथे होता ना तिथेच मात्र चेंडू गेला, परंतु त्याला मात्र झेल टिपता आले नाही. कार्य करावं लागेल, काम करावं लागेल आपल्या क्षेत्ररक्षणावर. धावसंख्या आहे ती 22. यावेळी अतिरिक्त उसली पाहायला गेलात ना तर त्याच नादा आता व्हाईट बॉल देखील फेकला गेला आहे सनील पाटील. परंतु मागच्या चेंडूवरती जो झेल सुटला होता रोशन यांच्या माध्यमातून, चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षणच्या जोरावरती मोठमोठ्या संघांमध्ये रोशन यांना आपण क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत असतो. मागच्या चेंडूवरती जो झेल सुटला होता त्याला देखील आपण किती पुढे आता आपण डाय मारताना पाहिलं होतं रोशन यांना. परंतु आता पाहायला गेलं तर पुढचा बॉल हा देखील जर पाहायला गेला तर स्लोवर पद्धतीने हाताळलेला हा बॉल पाहायला गेला तर डॉट बॉल येतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं बॅटरच्या माध्यमातून. 23 धावसंख्या आपण पाहतोय आणि सनीलची अतिशय उत्तम अशी गोलंदाजी. 1 विकेट निश्चितपणे आलाय त्याच्या या गोलंदाजीमध्ये आणि त्याची ॲक्शन पहा, अगदी स्मूथ ॲक्शन आहे. थोडासा लांबचा रनअप घेतोय तो 10-12 पावलांचा आणि अत्यंत राऊंडमध्ये फिरणारा हात तो आपल्याला पाहायला मिळतो आणि गुडलेन स्पॉटवर सातत्याने टाकत असणारी गोलंदाजी. यावेळी काहीतरी चुका झालेल्या आहेत दिसतेत आपल्याला, पंचांनी आपल्याला दर्शवलेलं आहे वाईडच्या स्वरूपातून. सैर चेंडू आलाय सनीलच्या माध्यमातून, अवांतर पद्धतीने 1 धाव भर होणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे पुढे, अर्थातच आकडा जाऊन पोहोचलेला आहे तो 24 पर्यंत. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू टाकत असताना सनीलला संघर्ष करावा लागतोय. हे काहीच चित्र पाहण्यासारखं नाही आहे,
कारण सनील नावाजलेला गोलंदाज असल्यानंतर त्याच्याकडनं प्रत्येकजण अपेक्षा ठेवून असते की चांगलाच टाकणार. यावेळी फुल टॉस दिलाय चांगला टाकायच्या नादात, इथे पुन्हा चुकी होणार नाहीये आणि अशा वेळी फलंदाज बाद होणार. मस्तपैकी घेतलेला टिपलेला झेल फलंदाज. नंतर धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट पूर्ण करायचं आहे तो 50 आणि मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक. आणि हे सुद्धा महत्त्वाचं असते कल्पेश, मला हे या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की आपण क्रिकेट खेळत असतो, क्रिकेटच्या सोबतीने त्याचे आयोजन असते किंवा खेळाडू खेळत असताना त्यांना पाणी पुरवठा करणे किंवा गुणलेखकाची जबाबदारी पार पाडणे, आर्थिक बाजू सांभाळणे, या सगळ्या गोष्टी हे आपले क्रिकेटप्रेमी रसिक आणि क्रिकेटर्स करत असतात. त्याच्याच आपला एक चिरंजीव आपल्याला दिसतोय की तो वॉटरमॅनची इथे भूमिका सांभाळत असताना मी एकदा योगेश पेंडकर यांचं इंटरव्ह्यू ऐकलं होतं आणि त्यामध्ये ते सांगितलं होतं, रणजी खेळाडू आहे, लेदर क्रिकेट खेळतो आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना नाव सर्व परिचितच आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी सुद्धा अशा ठिकाणी गेल्यानंतर मैदानामध्ये मैदान पीच बनवणं असं किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असो, इकडची वस्तू तिकडे घेऊन जाणं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी केलेली आहेत. आणि हीच तर खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटल्यावर क्रिकेटची सेवा होते. फक्त क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट पुरतंच मर्यादित राहणं हे नाही आहे, तर क्रिकेटला संलग्न जितक्या गोष्टी असतात, म्हणजे ती आर्थिक बाजू असो किंवा सहकार्याची बाजू असो, या सगळ्या बाजूंमध्ये आपला थोडा हातभार देणं हे सुद्धा खूपच महत्त्वाचं मला तर वाटतं. नाही, प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो आयोजन कमिटीमध्ये. आणि यातच आपण चिरंजीव थले यांना पाहिलं तर खऱ्या अर्थानं गेली कित्येक वर्ष या असोसिएशनचे ते खजिनदार देखील आहेत. अध्यक्ष म्हणून आपण पाहतोय अतुलदादांना आणि उपाध्यक्ष पाहतो प्रमोददादा आणि बाकी सर्व पदाधिकारी देखील असतील. हा प्रत्येक घटक असा आहे ना, या असोसिएशन प्रीमियरवरती एवढं प्रेम करतो ना की या असोसिएशन प्रीमियर गेली 5 वर्ष सक्सेसफुल झाली आणि ही 6वी देखील लीग आपण सक्सेसफुलकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. ही खऱ्या अर्थानं मेहनत आहे सर्व पदाधिकाऱ्यांची निश्चितपणे. आणि हा मात्र मोठा फटका, लॉफ्टेड शॉट, चेंडू गेलाय ऑन साइड रिजन मध्ये, सीमा पार करतोय षटकार, 6 धावा. खेचलाय, त्याचं फुटवर्क पाहिलं तर जास्त काही पाहायला मिळत नाही, पुढे जात नाही, मागे जात नाही, परंतु त्याच्यामध्ये असलेली ताकद आहे ना, हा खऱ्या अर्थाने ताकदीने मारलेला फटका मी निश्चितपणे म्हणू शकतोय. कारण की एका जागी स्तब्ध राहिलाय, अचूकपणे नजर ठेवली चेंडूवर आणि तेच महत्त्वाचं असतं. चेंडू गोलंदाजाने फेकल्यानंतर कुठे टप्पा करणार, पिचिंग कुठे होणार आहे याच्यावर नजर शेवटपर्यंत असणं ते महत्त्वाचं. ती नजरेनंतर त्याने हा खेळून काढलेला मोठा फटका त्याच्या बॅटने आलाय आणि या फटक्याने धावसंख्या अगदीच एक भरारी घेत असताना आपल्याला दिसणार आहे. म्हणून धावसंख्या जाणार आहे 30 या आकड्यांपर्यंत. आता इथून टार्गेट 49, म्हणजे आपण कल्पना करू शकतो खूप कमी धावसंख्या बनवायच्या आहेत. यावेळी कार्पेटच्या सहाय्याने ऑन साइड रिजनमध्ये मिड विकेट रिजनमधून डीपमधून क्षेत्ररक्षक धावत आलाय, चेंडू पर्यंत पोहोचलाय. तत्पूर्वी दोघांनाही समाधान मानलेलं आहे. एक फलंदाजांनी समाधान मानले एका या धावेवर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकही समाधानी झालेला आहे. म्हणजे संयमाने चाललेला गेम हा पुढे चाललेला आहे आणि अशातच एका या धावेने धावसंख्या पुढे सरसावे. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 31, 5 बाद. 31 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल स्टेअर करायचं होता, बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, तद्वर एक धाव डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहू शकताय. धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 32च्या घरात धावा जाऊन पोहोचले. आता येणारे 8 बॉल शिल्लक आहे, त्याने 17 धावा
बनवायच्या आहेत त्या अर्थातच रायगड प्रॉपर्टी या संघाला या मॅचमध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर प्रत्येक पहिला हा मॅच खेळते दोन्ही संघ आणि जर पहिल्या विजयाची नोंद झाली ना तर दुसरा मॅच खेळत असताना तेवढा प्रेशर आपल्यावरती असणार नाही आहे. त्यासाठी मात्र या 17 धावा बनवाव्या लागणार आहेत येणाऱ्या 8 बॉलमध्ये. यावेळी महत्वाचा बॉल होता, मिस टायमिंग शॉट आहे, कव्हरच्या क्षेत्रात अप्रतिम सेल आणि संपतो या चेंडूवरती शुभम यांचा खेळ, फलंदाज आउट. असताना पाहायला मिळालं आपल्याला. तसं पाहिलं ना तर धावा 32 बनल्यात, 49 टू विन आहे आणि अशा वेळी शुभमला थांबणं गरजेचं होतं. थोडासा गेम त्यांच्या बाजूने आटोक्यात होता, तो थांबला असता, खालून मैदानी फटके खेळले असते तर चाललं असतं. परंतु प्रत्येक वेळा आपण मोहात पडतो की मोठा फटका खेळूया, एकाच षटकार मारूया, आपण सुद्धा चान्स घेऊया, रिस्क घेऊया. परंतु कधी कधी ही रिस्क ना अंगलटी सुद्धा येत असते आणि अशाच पद्धतीने ही रिस्क अंगलटी आलेली आहे ती शुभमला. नवीन फलंदाज गेलेला आहे आशिष दिसेल स्ट्राईकच्या एंडकडे. पुढला चेंडूसाठी सज्ज आदेश पाटील. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण झाले आणि एक धाव घ्यायच्या नादात जर पाहायला गेलात ना तर आणखी एक विकेटचं पतन होताना दिसेल. आता मात्र विकेटची पडझड व्हायला लागली आणि मॅच मात्र फसायला लागली ती अर्थातच रायगड प्रॉपर्टी या संघाची. हा बॉल आणि 17 धावींची गरज असणार आहे. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. अबू आणि कल्पेश ना क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं अशा पद्धतीने की एखादी चांगली पार्टनरशिप जमते, ती पार्टनरशिप चांगल्या धावा बनवते आणि नंतर त्याच्यातला एक फलंदाज बाद झाला ना की दुसरा त्याच्याबरोबर मागे माग आपली रेलगाडी घेऊनच असतो आणि अशाच पद्धतीने दोघेजण बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. आणि विकेटकडे नजर गेलीच नव्हती, आत्ता विकेटकडे नजर गेली. पाहतोय तर 7चा आकडा पार केलेला आहे विकेटने. एक षटक शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये तब्बल धावा बनवायच्या आहेत त्या 17. कुशाल थले आले होते. पहिलाच बॉल लॉंग स्टॉप रिजनमध्ये जर पाहायला गेलात ना तर डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी गेला. आता समीकरण बदललं, येणारे बॉल शिल्लक आहेत ते 5 आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं उद्दिष्ट आहे. 16 धावांचं उद्दिष्टाचा पाठला करायचा असेल ना तर कमीत कमी 2 षटकार 1 चौकार आपल्याला येणं गरजेचं असणार आहे. म्हणजे 3 स्कोरिंग शॉट आपल्याला आणणं गरजेचं असणार आहे. या रायगड प्रॉपर्टीच्या संघाला जर या मॅचमध्ये प्रभुत्व जर दाखवायचं असेल, विजय जर मिळवायचा असेल तर. पण दुसऱ्या बाजूनं कौतुक करावं लागेल ते अर्थातच टीम आरव इलेव्हन संघाचं धावसंख्या कमी असताना देखील अप्रतिम अशी गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा खुशाल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल येते. जसे डॉट बॉल फेकाल तसे तसा प्रेशर मात्र वाढताना दिसतोय तो रायगड प्रॉपर्टीच्या संघावरती. आता मात्र चेंडू कमी राहिलेले आहेत, 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांनी सुद्धा मला तर वाटते कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली असेल की किती षटकार आले पाहिजे, किती चौकार आले पाहिजे. हे कॅल्क्युलेशन प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये सातत्याने चालू राहतं. आता हेच कॅल्क्युलेशन फलंदाजांच्या डोक्यामध्ये सुद्धा चालू असेल की आता आपल्याला किती चौकार मारायचे आहेत, किती षटकार मारायचे आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुशल थळे जबरदस्त गोलंदाज आहे. पुढला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फटका फसलाय आणि पुन्हा एकदा हातात जाऊन बसलाय. विकेट असेल, फलंदाज बाद.
तर हे 2 झेल आज या मॅचमध्ये घेतलेले दिसलेत आणि चांगल्या फलंदाजाला मात्र घरचा रस्ता देखील पाठवला गेलाय. आता षटकातील बॉल शिल्लक आहेत ते 3 आणि जिंकण्यासाठी तब्बल 16 धावा रिक्वायर्ड असणार आहे. अद्याप देखील मॅच जिंकू शकतोय तो रायगड प्रॉपर्टी संघ, परंतु त्यासाठी मोठे फटके मारावे लागतील, बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवावे लागतील. 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज असणार आहे आणि 3 बॉलमध्ये 16 धावांची गरज असणार. रत्नदीप बॅटर मैदानामध्ये दाखल झाले तर 10व्या क्रमांकावरती फलंदाजी करताना आपण पाहू शकतोय. काल देखील अशाच पद्धतीची मॅच पाहायला मिळाली होती, जिथे डोडो स्ट्रायकर्स 9 विकेट गेल्यानंतर देखील शेवटच्या षटकामध्ये 20 धावा आकाश पाटील यांनी चेस केल्या होत्या. म्हणजे या धावा देखील चेस केल्या जाऊ शकतात. येणारे 3 बॉल 16 धाव्यांची गरज. तीन चेंडू आणि 16 धावांची गरज असताना अशा पद्धतीचे चेंडू टाकणे हे योग्य वाटते का? प्रत्येकाचं उत्तर येणार आहे नाही आणि तेच कुशलला सांगावं लागणार आहे. इतकी चांगली गोलंदाजी मित्रा तू आतापर्यंत टाकली आणि शेवटच्या क्षणी मॅच जेव्हा तुझ्या हातामध्ये आहे तेव्हा नो पद्धतीचे चेंडू हाताळणे हे तुमच्या संघाला एक घातक ठरू शकतं असं मात्र त्यांचे सर्व संघ सहकारी त्याला म्हणत असतील. पुढला चेंडू फ्रीटचा बॉल आहे. बॉल बराच वेळ आहे, त्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. 1 धाव आली म्हणजे समीकरण आता बदलताना दिसेल. येणारे 2 बॉल शिल्लक असणार आहे आणि मॅचचं समीकरण जर पाहायला गेलात ना तर 14 धावांवरती आलेत. परंतु प्रलय आपण कित्येक वेळा पाहतो की एका बॉलमध्ये कधी कधी 13 देखील धावा गोलंदाज खर्च करतो शेवटचा बॉल डिलिव्हर करत असताना. आता पाहिजे 14. एखादी चूक पुन्हा एकदा रायगड प्रॉपर्टी कमबॅक करू शकतोय. यावेळी स्लोवर पद्धतीचा बॉल हाताळला गेला, पडल्यानंतर थोडा राईज होताना आपण पाहिला कुशल थलेचा. कारण कुशल जर पाहायला गेलात ना तर चूक करणार नाहीत. स्वतः PT टीचर आहेत आणि जव्हार तालुक्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचा खेळ ते तुषार पाटील यांच्या सोबत खेळत असतात. आणि आज तुषार पाटील असतील आणि कुशल थले असतील आज आपल्या या असोसिएशन प्रीमियर लीगमध्ये देखील दाखल होताना पाहिले. आणि अशाच पद्धतीने विजयी झालेला संघ आपल्याला दिसतोय. आरव 11 हा संघ सनील यांच्या नेतृत्वाखाली लढणारा आणि त्यांच्या एका मित्राने शुभेच्छा दिलेल्या आहेत. बिपिन कोटेकर यांनी सनीलला आताच फोन केलेला की राजाभाई प्रीमियर लीगमध्ये आपण महेंद्र वॉरियर्स या संघाचे आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहात, त्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढल्या सामन्याकडे आता पुन्हा एकदा आपण जाऊयात. दरम्यान मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. एक विकेट आहे ना. हे मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना 28 धावा आणि शेवटच्या षटकात गोलंदाजी करत असताना 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच कुशल थले, मॅन ऑफ द मॅच. 14 बॉल आणि 28 धावा आणि गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेला तर 1 विकेट देखील आपल्या नावावर केली अशी कुशल थले या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आहेत.